चला सर्वांना नमस्कार, मी सचिन सर एक नवीन प्लॅन तुमच्या समोर घेऊन आलो आहे। आपल्या ग्रुप बी च्या आणि ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेच्या डेट बदलल्या होत्या, चेंज झाल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही हा प्लॅन नवीन घेऊन आलो। त्याचं नाव आहे क्वालिटी रिव्हिजन मेंटरशिप प्लॅन। ठीक आहे, सर्वांना पूर्व परीक्षेच्या तारखा माहित असतील। 21 डिसेंबर 2025 ला ग्रुप बी ची पूर्व परीक्षा होणार आहे आणि 4 जानेवारी 2026 ला ग्रुप सी ची पूर्व परीक्षा होणार आहे। म्हणजे दोन्ही पूर्व परीक्षेमध्ये काही दिवसाचा फरक आहे आणि इथून पुढे काही दिवसच बाकी आहेत त्या दोन्ही पूर्व परीक्षेला। मग इथं सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे शेवटचे 60 किंवा शेवटचे 50 दिवस तुम्ही कशा पद्धतीने रिव्हिजन करताय, किंवा कोणीतरी तुम्हाला शिक्षक लोकांनी सांगितलं सर जेवढा रिव्हिजन जास्त तेवढा स्कोर चांगला, बरोबर आहे। पण मी म्हणेन जेवढं क्वालिटी रिव्हिजन तेवढा तुमचा क्वालिटी स्कोर असणार आहे, बरोबर आहे। आतापर्यंत तुम्ही भरपूर पुस्तकं वाचले, भरपूर लोकांच्या नोट्स वापरल्या, भरपूर टेस्ट सिरीज जॉईन केल्या, पण आता वेळ आली आहे जे आतापर्यंत केलंय त्याला कशा पद्धतीने रिव्हिजन द्यायला पाहिजे, किंवा ते जे आतापर्यंत वाचलंय, जे आतापर्यंत नोट्स काढल्यात ते इथून पुढे कशा हाताळल्या पाहिजेत। ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही सुरू केलेला आहे क्वालिटी रिव्हिजन मेंटरशिप प्लॅन। तर या प्लॅन मध्ये काय असणार आहे आणि शेवटच्या 2 मिनिटात किंवा शेवटच्या 5 मिनिटात एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। जे विद्यार्थी पाठीमागच्या 5 ते 6 वर्षापासून पूर्व परीक्षेची तयारी करतात किंवा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे किंवा एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे, ती सर्वांसाठीच महत्त्वाची आहे। म्हणजे इथं नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा जुन्या विद्यार्थ्यांसाठी असलं काही नाहीये। तर सर्वप्रथम हा क्वालिटी रिव्हिजन प्लॅन काय आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो। बघा, हा प्लॅन आमचा, अभ्यास तुमचा। म्हणजे आता भरपूर विद्यार्थी मार्केटमध्ये असतात, भरपूर विद्यार्थी आपल्या पूर्व परीक्षेची तयारी करतात, पण शेवटच्या दिवसामध्ये ती भीती असते, लायब्ररीमध्ये जास्त वेळ बसणं नाही, किंवा जरी बसलो तरी काय वाचतोय ते लक्षात येत नाहीये। अशा घटना तुमच्या समोर घडतातच किंवा ह्या गोष्टी तुमच्या समोर घडतात, हे मला पण माहितीये का काही वर्षापूर्वी मी देखील अभ्यास केलाय आणि मी त्या गोष्टी अनुभवल्यात। तर मित्रांनो, प्लॅन आमचा, अभ्यास तुमचा। म्हणजे आम्ही प्लॅन देऊ त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि इथून पुढे म्हणजे हा प्लॅन एक 8 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। तिथून पुढे हा प्लॅन आहे तो म्हणजे 55 दिवसाचा। 4 जानेवारी 2026 ची पूर्व परीक्षा आहे, त्या पूर्व परीक्षेपर्यंत हा प्लॅन चालणार आहे। म्हणजे त्याच्या अगोदर जे 10 आणि 12 दिवसाच्या अगोदर, म्हणजे 10-12 दिवसांनी अगोदर जी ग्रुप बी ची पूर्व परीक्षा होणार आहे त्यानंतरही हा प्लॅन 15 दिवस चालणार आहे। म्हणजे तुमच्या ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेपर्यंत हा प्लॅन आहे, हा दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। दुसरं, क्वालिटी रिव्हिजन डेली टार्गेट नुसारच असणार आहे। म्हणजे जे आम्ही टार्गेट 65 महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली टार्गेट 65+ प्लॅन माहिती आहे तुम्हाला आमचा, तो प्लॅन आम्ही डेली स्टडी टार्गेट नुसार घेतोय। फक्त हा प्लॅन आहे तो रिव्हिजनचा प्लॅन आहे। म्हणजे इथं देखील तुम्हाला डेली स्टडी टार्गेट भेटणार आहेत, ते कसे असणार आहेत हे मी पुढच्या 10 मिनिटात सांगणारच आहे। पुढे शेवटच्या टप्प्यातील क्वालिटी रिव्हिजन म्हणजे आता सांगितलं भरपूर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भरपूर पुस्तकं वाचलेली असतात, नोट्स काढलेले असतात, टेस्ट सिरीज लावलेले असतात, पण त्या गोष्टीचा वापर तुम्ही इथून पुढच्या 60 दिवसात कसं करताय ना ते सर्वात महत्त्वाचं आहे। का एखाद्या गोष्टीला किंवा आयोग एखाद्या टॉपिकवरती वारंवार जर प्रश्न विचारत असेल आणि तुम्ही 60 दिवसात किंवा शेवटच्या काही दिवसामध्ये तो किती वेळेस वाचताय, आयोगाने विचारलेले प्रश्न किती वेळेस हाताळताय, किंवा आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या सोडवण्याच्या काही पद्धती असतात त्या जर तुम्ही व्यवस्थित शोधल्या किंवा त्या गोष्टीवर जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर नक्कीच शेवटचं रिव्हिजन असणार आहे ते तुमचं क्वालिटी रिव्हिजन असणार आहे। आणि तुमचं क्वालिटी रिव्हिजन असेल तर स्कोर देखील तुमचा क्वालिटी येणार आहे। म्हणजे असं नाही आयोगाची पूर्व परीक्षा आली या 2 मार्क वाढले सेकंड की ना, मग आपली पूर्व परीक्षा पास होती का नापास होती हे आपल्याला सांगता येत नाही। पण असं नाही हो न देता जर आपलं क्वालिटी रिव्हिजन चांगलं असेल ना तर आपल्याला आयोगाच्या सेकंड कीची किंवा अंतिम उत्तर तालिकेची गरज भासणार नाही। का जर पूर्व परीक्षेलाच तुमचा आयोगाच्या पहिल्या उत्तर पत्रिकेनुसार जर चांगला स्कोर असेल ना तर पूर्व परीक्षेच्या 3 किंवा 4 दिवसांनी तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी करता येते आणि हेच विद्यार्थी मुख्य परीक्षा क्लिअर करतात। नाहीतर काठावर असणारे पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंत तयात म्हणत असतात माझी पूर्व परीक्षा क्लिअर होईल की नाही होईल, आणि जर क्लिअर झाली तेव्हा कळतं की यार माझी पूर्व परीक्षा क्लिअर झाली। तिथून पुढे तुझ्याकडे 30 किंवा 35 दिवस असतात आणि हे तुम्हाला देखील चांगलं माहित आहे का जेव्हा 8000 क्लर्कच्या जागा होत्या ना तेव्हा अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना धक्का बसला, यार माझी पूर्व परीक्षा क्लिअर झाली आणि आता मुख्य परीक्षेला काहीच दिवस बाकी आहेत, शक्य होत नाहीये। ही वास्तव परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागणार आहे। क्लिअर आहे? आयोगाच्या प्रश्नांचे उत्तर कसे शोधावे याच्या ट्रिक्स म्हणजे या प्लॅन मध्ये तुमचा रिव्हिजन प्लॅन आहे, पण हा रिव्हिजन प्लॅन आयोगानं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला धरून असणार आहे। ना की आपण कोणत्या लेखकाचे पुस्तक फॉलो करणार आहेत, ना की कोणत्या लेखकाच्या नोट्स फॉलो करणार आहेत, अजिबात नाही। 4 सप्टेंबर 2021 ला डेट लक्षात ठेवा,
4 सप्टेंबर 2021 ला लॉकडाऊनच्या नंतर आपला पहिला पेपर झालाय ग्रुप बी चा. त्या पेपरला तिथून पुढे 6 पूर्व परीक्षेचे पेपर झाले. या 6 पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न आणि आयोगाने विचारलेले त्या विषयाचे टॉपिक याचा अभ्यास करूनच हा आम्ही क्वालिटी रिव्हिजन मेंटरशिप प्लॅन तुमच्या समोर घेऊन आलो. बघा आता तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते कधी सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे. 8-10 दिवस पोस्टपोन झाला. लांबला का लांबला? त्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करावा लागतो. या किती टॉपिक वारंवार विचारले जातात याच्यानुसार हा प्लॅन घेऊन आलो. नाहीतर उठलो की प्लॅन सुरू होतो अशातला भाग नाहीये मित्रांनो. का तर महाराष्ट्रात प्रसिद्ध कशामुळे झालाय? रिझल्ट चांगला येतोय म्हणून. ठीक आहे. तर बघा आता आयोगाच्या प्रश्नांचे उत्तर कसे शोधावे याच्या ट्रिक्स बघा. ट्रिक्स असतात, पद्धती असतात. म्हणजे आयोगानं 2022 ला विचारलेले 10-15 प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर घेतले जातात. याचं हा प्रश्न आपण वाचत असलेल्या पुस्तकातला नसेल किंवा नव्हता तर याचं उत्तर कसं काढायला पाहिजे होतं याच्या काही पद्धती असतात ज्या तुमच्यापर्यंत काही असू शकतात किंवा नसूही शकतात. ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला सविस्तर होणार आहेत. म्हणजे आपण थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण पीवायक्यू फोडणार आहोत. ठीक आहे. प्रत्येक पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर्सचा क्वेश्चन, आयोगानं विचारलेला पूर्वीचा क्वेश्चन किंवा प्रश्न तो आपण पूर्ण फोडणार आहोत. आणि जर फोडला तर आयोग त्याच्या बाहेर जात नाही. मी तुम्हाला विथ प्रूफ घेऊन दाखवणार आहे. मी असं रॅन्डमली कधीच बोलत नाही. मी स्क्रीनवरती प्रश्न घेतो आणि 1000 वेळेस ओरडून सांगतो गाईज हा पाठीमागच्या 5 वर्ष झालं कंटिन्यू विचारला जातोय किंवा गाईज किंवा मित्रांनो हा टॉपिक आयोग पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून वारंवार विचारतोय. आपल्याला तिथं फोकस करायचं आहे. ठीक आहे. आता बघा प्लॅन मध्ये काय असणार आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे 21 डिसेंबर 2025 आणि 4 जानेवारी 2026. मला वाटतं हे 9 आणि 4 बरोबर आहे. 12 ते 13 दिवसाचा फरक आहे आपल्या दोन्ही पूर्व परीक्षेमध्ये. क्लिअर आहे. आपल्याला हा प्लॅन तुमचा इथपर्यंत चालणार आहे. म्हणजे हा पेपर असताना प्लॅन सुरूच असणार आहे. आणि तुम्हाला माहितीये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तसा सेम आहे, काहीही बदल नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्या दोन्ही पूर्व परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत मग ते जुने असू द्या नवीन असू द्या, फक्त अट एकच आहे ज्या विद्यार्थ्यांनी ह्या दोन्ही पूर्व परीक्षेचे फॉर्म भरले म्हणजे दोन्ही पूर्व परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन असणार आहे. क्लिअर आहे. ते सर्व. मग काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो सर मी नवीनच आहे मग माझे पुस्तक वाचून झाले नाही तर रिव्हिजन कसं करू? त्यांनाही प्लॅन आहे. त्यांनाही कशा पद्धतीने रिव्हिजन करायचं हे मी तुम्हाला व्यवस्थित प्लॅन मध्ये सांगणार आहे. म्हणजे इथं पहिला प्रश्न हा प्लॅन कोणासाठी आहे? जे विद्यार्थी या दोन्ही पूर्व परीक्षा देणार आहेत, दोन्ही पूर्व परीक्षा फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅन असणार आहे. पुढं ही बॅच कोणासाठी याचंही उत्तर तुम्हाला मिळालं. जे विद्यार्थी पूर्व परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता आपल्याला 7 विषय, या 7 विषयाचे आम्ही काही टॉपिक निवडलेत आणि त्याच टॉपिकची आम्ही रिव्हिजन करून घेणार आहेत. ते टॉपिक इथं दिलेत का? अजिबात नाही, फक्त सांगितलेत. लक्षात द्या. बघा भूगोल आपल्याला किती प्रश्न आहेत रे? आपल्याला 10 क्वेश्चन असतात. महाराष्ट्राच्या भूगोलला आम्ही 10 टॉपिक निवडलेले आहेत गाईज आणि भारताच्या भूगोलला 7 टॉपिक निवडलेत. हे टॉपिक आम्ही आमच्या मनाने निवडले नाहीयेत. पाठीमागेचे 6 ते 7 पूर्व परीक्षेचे पेपर समोर असे मांडलेत टेबलावरती आणि या टॉपिक वरती आयोगाने पाठीमागेच्या 6 पूर्व परीक्षेत 5 वेळेस प्रश्न विचारलाय का 4 वेळेस विचारलाय का 7 वेळेस विचारलाय. असे आम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवरती 10 टॉपिक आढळलेत आणि भारताच्या भूगोलवरती 7 टॉपिक आढळलेत. ह्या 17 टॉपिक बरोबर आहे. काही साम्य जसं महाराष्ट्राची नदी प्रणाली भारताची नदी प्रणाली यात काय बदल आहे का? नाही बदल. तसे आम्ही एवढे टॉपिक निवडलेत आणि ह्या टॉपिक वरती आम्ही तुमच्याकडून रिव्हिजन करून घेणार आहेत. ते रिव्हिजन टार्गेट नुसार असणार आहे. त्याच्यावरती टेस्ट असणार आहे. त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर असणार आहे आणि त्या टॉपिक वरती आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची तोडफोड असणार आहे किंवा आपण ते प्रश्न फोडणार आहोत. काही भाषा मी माझ्या ग्रामीण भागातल्या शब्दामध्ये मांडतोय याचा अर्थ वेगळा घेऊ नका. ठीक आहे. कारण मी माझी भाषा वापरतोय. ओके. ही गोष्ट लक्षात घ्यायची. क्लिअर आहे. भूगोलला मी तुम्हाला पुस्तकही सांगतो. पुस्तकं कोणीही बदलायचे नाहीत. आता तुम्ही जे पुस्तक वाचताय तेच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. फक्त रिव्हिजनचा प्लॅन काय असणार आहे हे आमच्यानुसार असणार आहे. क्लिअर आहे. हे भूगोलचे एवढे टॉपिक आहेत. याची लिस्ट तुम्हाला नंतर लेक्चर मध्ये मिळून जाणार आहे. पुढे लक्ष द्या. आता इतिहासमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाला 12 टॉपिक निवडलेत. समाजसुधारक वेगळे नाही तर समाजसुधारकच आपल्याला 10-12 करावे लागणार आहेत. बरोबर आहे. तर 12 टॉपिक हे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे आहेत आणि भारताच्या इतिहासाचे एकूण 9 टॉपिक निवडलेले आहेत. हे एवढे टॉपिक आम्ही कव्हर करणार आहोत आणि पाठीमागाचे 6 ते 7 पूर्व परीक्षेमध्ये याच्या बाहेर प्रश्न गेलेला नाही. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो गाईज. बरोबर आहे. पाठीमागाला आपल्याला फेब्रुवारी आणि जून मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी चा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता. या टॉपिक वरती मी आयोग पॅटर्न इतिहास म्हणून
एक बॅच लॉन्च केली होती 10 प्रश्नांची, 10 लेक्चरची सिरीज होती, 10 क्वेश्चन पेपरची. आणखीही ऍप्लिकेशनला आहे. त्या 10 पैकी 8 प्रश्न हे आहे तसे फेब्रुवारीच्या पूर्वपरीक्षेत होते. मी खोटं बोलत नाही, अतिशयोक्ती बोलत नाही. आणखीही ऍप्लिकेशनला बॅच आहे. पेपर झालेला आहे, नंतर पेपर समोर मांडायचा आणि सचिन सरांची ते 10 व्हिडिओ बघायचे आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघायचं की यार 8 प्रश्न आहे तसे आहेत, फक्त ऑप्शन मध्ये बदल आहे किंवा मी सांगितलेली माहिती थोडी जास्त आहे आणि आयोगानं एकदम चिल्लर विचारली. क्लिअर आहे? ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बघा आता पुढे जाऊ. हे क्लिअर झालं. आता इथं म्हणायचं नाही सर टॉपिक टाका, इथं टॉपिक नाही. टॉपिक जर टाकायचे झाले ना इथं हे 2 तासाचं लेक्चर बनेल. त्याच्यामुळे हे लेक्चर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनला होईल, तुमच्या बॅचवरती होईल. मग तिथं सांगेल की 1857चा उठाव अभ्यास करत असताना काय करायचं, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ही जबाबदारी आमची आहे. क्लिअर आहे? इतिहास. त्याच्यानंतर बघा विज्ञानामध्ये आम्ही जीवशास्त्राचे 7 टॉपिक निवडलेत, रसायनशास्त्राचे 6 टॉपिक निवडलेत आणि भौतिकशास्त्राचे 6 टॉपिक निवडलेत. आणि याच्यासाठी आपण फक्त 2च पुस्तक, तुम्ही जे वापरताय ते वापरा, पण आमचे कंबाईन स्पष्टीकरणाचं आणि 21,000चं हे तोडफोड करतोय. याच्यात आमचं टार्गेट काही मार्कांचं आहे, हे प्लॅनच्या विद्यार्थ्यांना माहित आहे. आम्ही आमच्या टार्गेट पर्यंत घेऊन जाण्यासाठी काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे सर्व विद्यार्थ्यांना सांगणार आहेत. महाराष्ट्रातल्या जवळपास 95% विद्यार्थ्यांना मी म्हणेल विज्ञान अवघड होतो. भरपूर विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयामुळे रिझल्ट जातात. पण मित्रांनो आपल्याला विज्ञानमध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचे नसतात. एक प्लॅनिंग असते आणि त्या प्लॅनिंग किंवा एक टार्गेट असतं. आपण जरी तिथपर्यंत गेलोत ना तरी आपण आपलं या विषयामध्ये पास होऊ शकतो. हा असा आमचा प्लॅन आहे. क्लिअर आहे? विज्ञानचे आयोगानं पाठीमागच्या 2021 पासून एवढ्या टॉपिक वरती वारंवार प्रश्न विचारलेत आणि आम्हाला वाटतंय येणाऱ्या पूर्वपरीक्षेला जरी आपण एवढे टॉपिक चांगले केले, याच्यावरचे संभाव्य प्रश्न सोडवले, आयोगाने विचारलेले प्रश्न फोडले तर प्रश्न बाहेर जाणार नाहीत. ओके. त्यानंतर बघा अर्थशास्त्र 14 टॉपिक निवडलेत आणि राज्यघटनाचे 15 टॉपिक निवडलेत. याच्यासोबत पंचायत राज. ठीक आहे. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, राज्यघटनेचा आणि अर्थशास्त्राचा प्रश्न किंवा जे आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे एवढ्या मार्कापर्यंत जायचं, ते प्लॅनच्या बाहेर कधीही जात नाही. हे 2021 पासून झालेलं आहे. जुन्या कोणत्याही विद्यार्थ्यांना विचारायचं. ओके. ते तुम्हाला क्लिअर सांगतील. त्याच्यामुळं तुम्ही आपण याला कोळंबे सर वापरतो, काही लोक लक्ष्मीकांत वापरत असतील, कंटिन्यू वापरा. पण याच्यातले काही टॉपिक वाचायची गरज नाहीये. काही विद्यार्थी आपल्या कोळंबे सरांचं सर्वच पुस्तक वाचतात पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत. गरज नाहीये. आपण क्वालिटी रिव्हिजन याच्यासाठीच घेणार आहोत की आपल्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे यार हे वाचायचं असतं किंवा हे वाचायचं नसतं. आणि हे कधी कळतं? आयोगाचे क्वेश्चन बघितल्याच्या नंतर, आयोगानं विचारलेल्या क्वेश्चनचा आपण एक अंदाज बांधतो ना की पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. हे बांधल्याच्या नंतर आपल्याला कळून जातं की हा टॉपिक करायची गरज नाही. क्लिअर आहे? त्यानंतर बघा चालू घडामोडी आमच्या प्लॅन मध्ये डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे. म्हणजे आपली ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा कधी आहे? 4 जानेवारी 2026. तर आम्ही डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या काळामधलं किंवा या महिन्यामधलं आम्ही ह्या प्लॅन मध्ये लेक्चर ह्या प्लॅन मध्ये चालू घडामोडी घेणार आहोत. याच्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या लेक्चरचं मासिकचं लेक्चर होईल. म्हणजे डिसेंबर 24 लेक्चर मिळेल तुम्हाला. ते लेक्चर 22 लेक्चर असतील. त्याच्यावरती क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल. ओके. पुढं गणित बुद्धिमत्ता आम्ही गणितासाठी 10 टॉपिक निवडलेत आणि बुद्धिमत्तासाठी 10 टॉपिक निवडले गाईज. आणि हे टॉपिक मी परत एकदा सांगतोय, हे टॉपिक मनानं निवडलेले नाहीत. आयोगाचे क्वेश्चन पेपर समोर मांडूनच आम्हाला वाटलं की जरी विद्यार्थ्याकडून या 20 टॉपिकची प्रॅक्टिस करून घेतली तर विद्यार्थी 15-16 मार्कापर्यंत सहज जाऊ शकतात. क्लिअर आहे? ही गोष्ट इथं आम्ही व्यवस्थित केलेली आहे. बरोबर आहे? फक्त इथं सांगायचंय आमच्याकडे गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर होणार नाहीये. आम्ही गणित बुद्धिमत्ताची फक्त प्रॅक्टिस करून घेतो. हे एवढं इथं नोंद करून घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे गाईज? एकूण 7 विषय आहेत. हे 7 विषयामध्ये आपलं टार्गेट आहे एकूण 65 मार्काचं. पण मी इथं म्हणेल काय पाठीमागं तुम्ही किती अभ्यास केलाय याच्यावर तुमचं क्वालिटी रिव्हिजन ठरणार आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांना कळत नाही की शेवटच्या दिवसात काय करायला पाहिजे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा प्लॅन जॉईन करा. मी तुम्हाला आजही लिहून घेतो किंवा हे लेक्चर रेकॉर्ड आहे एवढं सांगतो की तुम्हाला क्वालिटी रिव्हिजन काय असतं ना याची व्याख्या अजिबात माहित नाही किंवा माहितच नाहीये. बरोबर आहे? तुम्ही लोक काय करता? अभ्यासिकेमध्ये जाता, कोणतं तरी पुस्तक उघडता, सर्व टॉपिक एक सोबत वाचता. उपयोग नाही गाईज. जेवढं क्वालिटी रिव्हिजन जास्त असतं ना तेवढा स्कोर तुमचा देखील जास्त असतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे गाईज
ओके, मी शेवटी ऍडमिशन प्रोसेस सांगेन. बघा, आपल्या ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेच्या आणि ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेच्या डेट पण जाहीर झाल्या. ग्रुप बी ची पूर्व परीक्षा कधी रे? 21 डिसेंबर. आपली मुख्य परीक्षा 17 मे 2026, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, जवळपास 4.5 महिने आपल्याला भेटत आहेत. म्हणजे मला सांगा 3 × 12 म्हणजे 135 ते 40 दिवस तुम्हाला मिळत आहेत गाईज. याच्यामध्ये तुम्ही सहज मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकताय. पुढं आपली ही पूर्व परीक्षा 4 जानेवारी 2026 ला आहे आणि तुमची मुख्य परीक्षा होते 7 जून 2026 ला. म्हणजे इथंही आपण एक अंदाज बांधूया की 4.5 महिने तुम्हाला इथं भेटत आहेत. कळतंय ना तुम्हाला? म्हणून सांगतोय, जर तुम्ही दोन्ही पूर्व परीक्षा सोबत क्लिअर केल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही जर मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास केला ना तर जून 2026 पर्यंत तुमच्याकडे एक हातात नक्कीच पोस्ट असणार आहे. पण तुम्ही इथून पुढे जून 2026 पर्यंत कशा पद्धतीने अभ्यास करताय हे तुमच्यावर डिपेंड करतं. नाही तर फक्त पुस्तकच वाचत गेला ना मार्क मिळत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये तुफानी स्पर्धा वाढलेली आहे आणि एकाच चढ एक मेंटॉर भेटतायत. त्याच्यामुळं लक्षात घ्या, जर उद्याच्या म्हणजे ह्या दोन्ही पूर्व परीक्षा तुम्ही जर पास झालात ना तर दोन्ही मुख्य परीक्षा तुम्हाला देता येणार आहेत. आणि मी सांगतो, दोन्ही मुख्य परीक्षात भरपूर पोस्ट आहेत. किमान एक पोस्ट, किमान म्हणतोय, काही विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झाला तर 4-4, 5-5 काढू शकतात, पण किमान एक पोस्ट तर तुम्ही सिक्युअर करू शकताय. आणि दुसरी गोष्ट, हे झाल्याच्या नंतर क्लिअर आहे, 7 जून 2026 ला एंड झालं 25 वर्ष, मुख्य झाली, पूर्व झाली सर्व. मित्रांनो, 2026च्या तारखा देखील जाहीर झाल्या. ह्या अंदाजित तारखा आहेत, पण शक्यतो ते एक्झाम त्या दिवशी होतात. ते म्हणजे 14 जून 2026 ला ग्रुप बी ची पूर्व परीक्षा होणार आहे आणि 12 जुलैला ग्रुप सी ची पूर्व परीक्षा होणार आहे. म्हणजे कळालं, तुमचं पुढचं मी म्हणजे 1.5 वर्ष एवढं बिझी असणार आहे. आणि जो विद्यार्थी 1.5 वर्ष बिझी राहील ना त्याला 2027 ला अभ्यास करायचा वेळ येणार नाही किंवा गरजच पडणार नाही. पण जो विद्यार्थी अभ्यासिकेच्या नावाखाली फक्त अभ्यासिकेच्या खाली 15-15 मिनिटाला काही विद्यार्थी येतात चहा प्यायला वगैरे, यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेत जागा राहिलेली नाहीये. हे मी तुम्हाला का सांगतोय? स्पर्धा परीक्षेतलं सध्याचं कट ऑफ तुम्हाला माहितीये. नाहीतर बाकी शिक्षक तू पास होतोस नाही, मी वास्तव बोलणारा मेंटर आहे. तू अभ्यास केलास तर पास होशील. नुसता अभ्यास नाही, त्याला पण अभ्यासाला एक डायरेक्शन चांगली असली पाहिजे. का? तुझा अभ्यास केव्हा असतो? जेव्हा तुला पूर्व परीक्षेत किंवा आयोगाच्या क्वेश्चन पेपर मध्ये मार्क मिळत असतील तर तुझा अभ्यास चांगला आहे. नाही तर उगाच आपण कोळंबे सरांचं 100 वेळेस पुस्तक वाचलंय, याला आपण अभ्यास चांगला म्हणत नाहीये. त्याच्यामुळे सर्वांना सांगतोय, जुने विद्यार्थी असू द्या, नवीन विद्यार्थी असू द्या, डिसेंबर 2027 पर्यंत तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमच्याकडे किमान एक पोस्ट 100% असणार आहे. आणि जे विद्यार्थी पाठीमागच्या 8-10 वर्षापासून अभ्यास करतायत त्यांना मी परत एकदा सांगतो गाईज, पाठीमागच्या काही दिवसात तुम्हाला संधी येऊन गेल्या, तुम्हाला त्याचा फायदा घेता आला नाही, त्याची संधीची फायदा घेता आला नाही, त्यांना परत सांगतोय ही संधी येते चालून, या संधीचा फायदा घ्या. नाही तर पाठीमागच्या 5-6 वर्षापासून असे बरेच आमचे देखील मित्र आहेत, प्रत्येक जाहिरातीची वाट बघतात आणि जाहिरात कधी येते आणि कधी निघून जाते हे त्यांना पण कळत नाही. का कळत नाही? त्यांना फक्त एकच माहितीये, जाहिरात आली की पुढचं 15 दिवस लायब्ररीच्या खाली थांबायचं चर्चा करत आणि एक्झाम झाल्याच्या नंतर परत 15 दिवस खाली थांबायचं की आयोग याचं उत्तर चेंज करू शकतोय आणि माझा 1 मार्क वाढू शकतोय. या नादात राहू नका. त्याच्यामुळं पुढचं 1.5-2 वर्ष स्वतःला बिझी करून घ्या. म्हणजे आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास वारंवार करत चला. आणि आपल्या एका मित्रांना मार्गदर्शकाची लाज वाटते. प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शकाची गरज असते, मग तो वयानं लहान असू दे किंवा मोठा असू दे, तुमचा मार्गदर्शक हा तुमच्या वयावर ठरत नाही. हे स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतोय. कारण आपल्याला जर पुढे जायचं असेल ना तर आपला अहंकार बाजूला सारावा लागतो, जो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यात कुठून भरलाय. राईट आहे. मला मार्गदर्शकाची काय गरज आहे, मी त्याला का विचारू? अरे आपण एखाद्याला विचारलं तर तुला थोडी इजा होणार आहे किंवा तुला कुठं बोळ पडणार आहे का शरीराला? नाही ना. विचारत चला. विचारलं तर तुम्हाला फायदा आहे. जिथं काही दिवस जाणार आहेत तिथं कमी दिवसामध्ये तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होऊ शकते. ठीक आहे गाईज, एकदम व्यवस्थित आहे. हा रिव्हिजन प्लॅन एवढा जबरदस्त ठरणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. इथं काय तुम्हाला 20-25 हजार फीस ठेवली का? अजिबात नाही. तर ऍडमिशनची प्रोसेस मी सांगतो. सर्वांनी सचिन गायकवाड आणि टीमचा ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय. ज्या लोकांना माहित नाही त्यांनी काय करायचंय, प्ले स्टोर माहितीये, प्ले स्टोरला जा, सचिन गायकवाड आणि टीम सर्च करा. या प्रोफाईलचं किंवा या फोटोचं तुम्हाला प्ले स्टोरला ऍप्लिकेशन दिसेल. बिनधास्त ते डाउनलोड करा. मला माहितीये तुमच्याकडे डाउनलोड आहे. ज्यांचं नसेल त्यांनी डाउनलोड करा. तिथं तुम्हाला या ऍप्लिकेशन वरती टार्गेट 65+ क्वालिटी रिव्हिजन प्लॅन 2025-26
अशी एक बॅच आहे आणि ती बॅच परचेस करताना तुम्हाला एक कुपन कोड टाकायचा आहे, तो म्हणजे टार्गेट 65. हा कुपन कोड टाकल्याच्या नंतर तुम्हाला बरीच मोठी ऑफर मिळणार आहे. TARGET 65 प्लस वगैरे काही नाहीये. मी परत एकदा सांगतोय आणि ही ऑफर फक्त 201 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मग नंतर म्हणायचं नाही सर ऑफर संपली. गाईज हे ते कुपन कोड तेवढे तयार केलेले असतात आणि याचा फायदा फक्त 201 विद्यार्थी घेऊ शकणार आहेत. मग ते जुने असू द्या नवीन असू द्या, हे संपले की नंतर ऑफर सुरू होणार नाही. आणि हा प्लॅन होणार आहे 10 नोव्हेंबर पासून सुरू. ओके, आमचा एक मेंटरशिपचा प्लॅन आहे, तो 10 नोव्हेंबरला संपतोय. तिथून पुढे तुमचा 55 दिवसांचा हा प्लॅन सुरू होणार आहे. ठीक आहे गाईज, मी परत एकदा सांगतोय हा प्लॅन कोणासाठी आहे? जे विद्यार्थी 21 डिसेंबर 2025 आणि 4 जानेवारी 2026 या रोजी होणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्वपरीक्षा देणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅन असणार आहे. तुम्हाला वाटत असेल यापूर्वी कोणती तरी बॅच जॉईन केली नसेल, त्यांना मी सांगेल तुमच्या अभ्यासिकेत किमान एक तरी विद्यार्थी असेल ज्यांनी सचिन सरांची बॅच जॉईन केली. त्यांना विचारायचं सचिन सरांची शिकवण्याची पद्धत काय आहे. मी विद्यार्थ्यांना तज्ञ बनवत नाही, मी एखाद्या विषयातला तज्ञ नाही. मी विद्यार्थ्यांना परीक्षेत मार्क कसे मिळवावे लागतात याच्या पद्धती सांगतोय, तसा अभ्यास करून घेतोय. ठीक आहे, आतापर्यंत इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्रांचे तज्ञ मिळाले तुम्हाला तुम्ही तज्ञ म्हणलात. तुम्हाला एवढ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, एवढ्या झाल्या की तुम्हाला निवडणूक आयोगाचं कलम देखील परीक्षेत आठवायना. याला उपयोग नाहीये. आयोग जे विचारताना त्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागतो. नाहीतर विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाचं कलम विचारलं की ते म्हणजे काय छपरीपणा विचारला. पाठीमागच्या 4 वर्षात सलग निवडणूक आयोगाचं कलम आयोग विचारतोय, कळतंय ना. याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करावा लागतो, तरच परीक्षेमध्ये मार्क मिळत असतात. ठीक आहे गाईज, होईल तेवढा या प्लॅनला जॉईन होण्याचा प्रयत्न करा. ओके, मी परत एकदा सांगतोय तुम्हाला आमची बॅच कोणती जॉईन केलेली नसेल एखाद्या जवळच्या मित्रांना विचारा, त्याचा रिव्ह्यू घ्या, खरंच प्लॅन जॉईन करू का, चांगला आहे का, त्याच्यानंतरच प्लॅन जॉईन करा. पण एक शब्द देतोय, आतापर्यंत तुम्ही भरपूर क्लासेस केलेले असतील पण आपल्यासारखा कुठंच मिळणार नाही. इथं फक्त मार्क मिळवून दिले जातात. ठीक आहे गाईज, इथं थांबतो. काही अडचण आली तर इथं नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप करायचा. वारंवार कॉल नका करू, भरपूर विद्यार्थी आहेत, कॉल घेणं शक्य होत नाही. करत चला, घेतला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही घेतला तर व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. ओके, ठीक आहे गाईज, थँक्यू.